बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज या आपल्या बंधनीय महापुरुषांना अभिवादन करतो. डॉक्टर भारत पाटणकर, डॉक्टर शरद गायकवाड, वारू सुनावणे, विचारपीठावरील सर्व ज्येष्ठ सहकारी मंडळी, उपस्थित भावनांनी बरं. मी साताऱ्यातनं निघालो 9:30 वाजता आणि जवळपास एवढा अंतर कापायला मी वाटतं की मुंबईवरनं जाऊन आलो असतो. इतका वेळ त्या ट्रॅफिकमध्ये गेला. तर आम्हाला उशीर झाला त्याबद्दल क्षमा करा. दुसरं ते लगेच जायचं आहे परत, तर जायला पण आता तेवढाच वेळ लागला. मी गृहीत धरलं आणि मी डॉक्टरांची विनंती केली की मला मी बोलतो 10 मिनिटांनी जातो. तर आज मी येणार नव्हतो, मी बाकीच्यांना नाही म्हणू शकतो. भारत पाटणकरांना मी कशाला नाही म्हणत. तर माझे इतके वर्षांचे सहकारी आहेत की त्यांनी मला सांगितलं की माझ्यासाठी तो आदेश असतो. मी त्यांना नेहमी सांगतो तुम्ही थोरल्या भावासारख्या तर तुम्हाला तो अधिकार आहे. मी कितीही घाईत गडबडीत कशात असलो तरी भारतचं बोलून आले म्हटलं की नाही म्हणायचं नाही. तर फार क्वचित माणसं अशी आहेत की जी तळागाळामध्ये आयुष्यभर काम करतात. त्याच्यापैकी भारत आहे. गेल नाहीत आहे तरीसुद्धा त्याचं काम थांबलेलं नाही, सतत चालू असते. आणि काम करणाऱ्या माणसाने बोलवल्यानंतर आपण आपली बाकीचे सगळे व्याप बाजूला ठेवून गेलं पाहिजे या भावनेने मी आलो. दुसरं मला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कारण भर दुपारी इतकी माणसं जमत नाही डॉक्टर हल्ली. म्हणजे या भगिनी एवढ्या मोठ्या संख्येनं आल्या आणि आपल्या मोठ्या संख्येने आल्या. तर मला जरा बरं वाटलं की जाती निर्मूलनाच्या परिषदेसाठी एवढी माणसं जमत आहेत. ही आनंदाची गोष्ट किंवा बरं वाटेल अशी गोष्ट आहे. जाती निर्मूलनाच्या संबंधी माझी मतं ही महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे. मी माझ्यापासून सुरुवात केली आणि आता म्हणजे 3ऱ्या जनरेशनपर्यंत जवळपास 38 जमातीचे 38 वेगवेगळ्या जातीचे लोक हे माझ्या कुटुंबाचे सभासद आहेत. म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणांपासून ते मुस्लिम समाजापर्यंत आणि शिकेपींच्यापासून मराठ्यांपर्यंत सर्व जातींमध्ये अगदी जयभीमवाल्यांसह आम्ही सगळे एकत्र कार्यक्रमाच्या निमित्तानं जमतो. तेव्हा इतक्या वेगवेगळ्या समाजातले म्हणजे वेगळ्या जातीचे लोक एकत्र आम्ही जमतो. आणि मला असं वाटतं की त्यासाठी मी बाबासाहेबांचा खरा अनुयायी आहे आणि त्यापेक्षा सुद्धा मी खरा भारतीय माणूस आहे. अडचणी आली की नाही तर तुम्ही उपरा वाचलेत की तुमच्या लक्षात येईल. खूप प्रचंड अडचणी मारामाऱ्या आहे, सगळ्या भानगडी करायला लागतात. पळवून न्यावं लागतं, पळून जायला मदत करायला लागते, याला भानगडी करायला या सगळ्यात करत आलो. आणि माझा विश्वास आहे की हे अतिशय माणसांनी निर्माण केलेलं कृत्रिम असं शोषणाचं हत्यार आहे. जे भाषा आणि जाती या देशामध्ये शोषणाच्यासाठी वापरलेले आहेत. आता ते कसे निर्माण झाले आता शरदना सांगितलं तुम्हाला की ते कशा निर्माण झाल्या, कशा आल्या, काय झालं आपल्यालाही बऱ्याच लोकांना माहिती आहे. आंतरजातीय लग्न ही जाती निर्मूलनाच्या एकूण चळवळीतली एक घटना किंवा एक टप्पा आहे असं म्हणतात. तो छोटा आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट करायला पाहिजे आणि ती आहे मानसिकता बदलायची. आपण सहज विचारलं ना तरी लक्षात येते की तू दुःखी आहेस. तर म्हणतो हो मी दुःखी आहे. मग तू का दुःखी आहेस
तर तो म्हणतो माझं नशीब, माझ्या नशिबामुळे दुःखी आहे, किंवा माझ्या नशिबातच असं लिहिलेलं आहे म्हणून मी दुःखी आहे. नशीब कोणी लिहिलं म्हणजे सटवाईनं लिहिलं. हे सटवाईनं लिहिलेलं असल्यामुळे ते पुसता येत नाही. म्हणून आज मी महार आहे, मी चांबार आहे, मी ढोर आहे, मी नावी आहे, मी शिंपी, महावीर, ब्राह्मण आहे, कोणी आहे, तो जो काय आहे तो मी प्रत्येकाच्या आपल्या डोक्यात आहे. तो जो काही मी आहे तो माझ्या कर्मामुळे आहे. नशीब दुसरा मी माझ्या कर्मामुळे आहे. कर्म म्हणजे मी आता करत असलेलं काम नव्हे. कर्म म्हणजे पूर्वीच्या जन्मात मी केलेलं कर्म, त्याचं पाप पुण्य, आणि त्या पाप पुण्याची बेरीज तिथे चित्रगुप्तवर स्वर्गात बसलाय तो करतो, आणि त्याच्या आज्ञेनुसार पुढचा जन्म येतो. त्याच्यामुळं मला आत्ता मी ढोरं ओढत असेल तर मी त्यात आनंद मानला पाहिजे आणि ढोरच ओढत राहिलो पाहिजे. ते माझं काम आहे, ते मला देवानं सांगितलेलं काम आहे, माझ्या जन्माचं काम आहे, ते माझं निहित कर्तव्य आहे. पाहायला हे सगळं गटुळं असं बांधलंय प्रत्येकाच्या डोक्यावर, त्याच्यामुळे सगळा घोळ होतोय. मग ते म्हणते या सगळ्या गटुळ्याला नाव काय देत आहे? ते म्हणते हिंदू आहे. काय हिंदू आहे? हिंदू म्हणजे काय? मुसलमान म्हणजे काय कळते, ख्रिश्चन म्हणजे काय कळते, पण हिंदू म्हणजे काय काय कळते? हिंदूला काय कळते? मी हिंदू आहे म्हणजे काय आहे बाबा? तर मी हिंदू आहे म्हटलं की किराणा मालाच्या दुकानासारखा आहे. किराणा मालाच्या दुकानात किराणा नावाची वस्तू असते का? नाही. किराणा नावाच्या दुकानात अनेक गोष्टी असतात. साबण असतोय, सोडा असतोय, बोंबील असतोय, सगळंच असते ना. त्याला आपण किराण्याचं दुकान म्हणतोय. तसं हिंदू हे किराण्याचं दुकान आहे. हात घातला की हाताला काय लागते? गाती लागतात. हिंदू नावाची गोष्ट हाताला लागत नाही. ख्रिश्चनांचं तसं आहे. ख्रिश्चनांचं हाताला लागते, मुस्लिमांचं हाताला लागते, ज्यू पारच्यांचं हाताला लागते. यांच्या हाताला काय लागते? यांच्या हाताला लागते फक्त जात. काही इतिहास सांगत बसत नाही, पण मी तुम्हाला सांगतो की या किमान गोष्टी आपण आपल्या डोक्यातून काढायलाच पाहिजे. नशीब, माझं प्राक्तन, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य, या सगळ्या भावनांनी तयार केलेल्या गोष्टी आहेत, आणि गोष्टी करण्यात त्यांचा हात कुणी धरणार नाही. आडलं कुठे की चुटका सांगते, आडलं कुठे की गोष्ट सांगते, प्रश्नाचं उत्तर देत नाही, टाळते. बोली नाही का आता टाळत, काही पण तुम्ही विचारात ते टाळते आणि मग बोलतच नाही. दॅट इज हिंदुइझम. काय हिंदू म्हणजे काय? असा त्याला धर्मग्रंथ नाही, त्याचा कोणी बाप नाही. हे ख्रिश्चन धर्म कोणी स्थापन केला सांगता येते, मुस्लिम धर्म कोणी स्थापन केला सांगता येते, हिंदू धर्म कोणी स्थापन केला सांगता येते का? नाही सांगता येते. त्याला बिन बापच आहे, बापच नाही. बिन बापाचा धर्म आहे. बाप कुठे? बापच नाही. मग त्यांनी काय म्हणले? अपौरुष आहे. हे तर भयंकर गोष्ट झाली. हे काय म्हणले? हे अपौरुष आहे. मला कळलं की पुरुषाशिवाय कसं असू शकेल? कुणी तर असलाच पाहिजे ना. ब क ड इ फ काहीतरी असला पाहिजे ना. ते कुणीच नाही. आणि तुझा जन्म कसं काय? तर हवेत झाला. इतकी लबाडी आणि फसवणूक ब्राह्मणांनी या देशाची केली ना, ते खरे देशाचे दुश्मन आहे. ब्राह्मण हे खरे देशाचे दुश्मन आहेत. हे जवळकरांनी लिहिलेलं पुस्तक ते 100% खरं आहे की हे देशाचे दुश्मनच आहे. हे माझं वाक्य नाही, हे जवळकरांचं आहे. जवळकरांनी ग्रंथ लिहिला देशाचे दुश्मन, शिक्षा झाली आणि त्यांना सोडवून आणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ते लक्षात घेतलं पाहिजे, हे देशाचे दुश्मन आहे. आज सुद्धा ही दुश्मनी किती चाललेली आहे, आपण आता त्याच्या साक्षीदार आहोत. मला काही वेळा असं वाटतं की आता आपण अकाली जगतो आहोत. आपल्या जगण्याचं प्रयोजनच संपलेलं आहे. काय करणार आहे तुम्ही? काय हातामध्ये ठेवलंय त्यांनी तुमच्या? एक चूक झाली
2014 साली या देशातल्या सामान्य मतदाराची आणि 2014 साली झालेली चूक ही आता किती वर्ष भोगावी लागेल सांगता येत नाही. हटतच नाही. त्यांना कसली नैतिकता नाही, नीती नाही. ब्राह्मण समन्यायी कधीच नसतो, म्हणून त्याला न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसवू नये असं ब्रिटिशांनी लिहून ठेवलं होतं. तरी सुद्धा सगळे जसे न्यायाधीश कोण आहेत? ब्राह्मण आहेत. ब्युरोक्रेसीमध्ये कोण आहेत? ब्राह्मण आहेत. मिलिटरीचे सर्व अधिकारी कोण आहेत? ब्राह्मण आहेत. आणि आता तर प्रत्येक आमदार खासदाराच्या मागे सुद्धा एक संघवाला उभा आहे. प्रत्येक कचेरीमधल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे एक संघवाला उभा आहे. उद्या कलेक्टर वगैरे येतील, ते सगळे संघाचे फुल टाइमर असतील. म्हणून म्हटले की गोष्ट खूप अवघड झालेली आहे. आपल्याला वाटत होतं चेष्टा, हे काँग्रेस झाले फारच वाईट आहेत. ते वाईटच आहेत, त्याच्याबद्दल माझं होतं नाही, पण ते यांचे इतके वाईट नाही हो. हे कसं आहे, खर्चेसारखं आहे हो. ते किती सारखं खाजवतच आहे. त्याला काही लावा ते खाजवत ही खरूच आहे. ब्राह्मण्य हे खरूच आहे. 12व्या शतकापर्यंत हिंदू हा शब्द कशातही नाही. म्हणजे हिंदू हा शब्द महाभारत रामायण यात तर कुठं नाहीच आहे. पण 12व्या शतकापर्यंत कुठेच नाही. आमच्या संतांच्या वाङ्मयात नाही. ज्ञानेश्वरीमध्ये हिंदू हा शब्द नाही. गाथेमध्ये हिंदू हा शब्द नाही. कोणत्याही संत वाङ्मयामध्ये तुम्हाला हिंदू हा शब्द गावायचा नाही. 12व्या शतकापर्यंत हिंदू नव्हतो, हा शब्दच नव्हता. मग आम्ही 12व्या शतकापर्यंत कोण होतो बरं? होतो ना कोणतरी आम्ही? तर 12व्या शतकात एकदम हा देश जन्माला आलाय. आपण सारे होतो, पण आपण सारे बौद्ध होतो. 9व्या शतकापर्यंत तर आपण बौद्धच होतो. त्यानंतर हळूहळू हळूहळू त्यांनी ब्राह्मणीकरण सुरू केलं. हा संघर्ष हा काही आजचा नाही आहे. पूर्वीपासून संघर्ष हा चालत आलेला आहे. चारवाकापासून हे सतत चालत आलेलं आहे. आणि ब्राह्मणांनी सतत दुष्टपणा, कपट, अनिती, छळ आणि अनैतिकता म्हणजे ब्राह्मण्य. ब्राह्मण म्हणजे काय? तो नैतिकतेचा पुतळा कधीच नसतो. तो आपल्या सोयीनं असतो. त्या सरड्यासारखे तो रंग बदलत असतो. त्याला सोयीचं असलं की तो अतिशय वेगानं वाढतो आणि प्रतिकूल परिस्थिती आली की मोळासारखा तो झोपतो. महापूर निघून गेला की पुन्हा उभा राहतो. तसा तो पुन्हा 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 उभा राहतोय. त्याच्यामुळे 2022 तारखेला प्रतिक्रांती सुरू झाली. म्हणजे 50 साली जी क्रांती झाली होती ती 2024 ला प्रतिक्रांती सुरू झालेली आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी आता सज्ज राहायला पाहिजे युद्ध करायला. मी बौद्ध आहे, पण मी आता असं मानतो की जर आम्हाला मारायला कोण आलं तर आम्ही पण त्याला मारेल, नाही का? आम्ही नाही मारायला जाणार, पण आम्हाला मारायला आल्यावर काय करायचं आम्ही? तर आम्ही असं नाही म्हणणार आता अहिंसा नो. आता दगड हातात गेले तर अर्थ कोणणे. आम्ही बंदुका आणू शकत नाही. आमच्याकडे रायफली नाही ते, आमच्याकडे काट्या नाही ते, कुऱ्हाडी नाही ते, हत्यारं वागायची नाही ते, पण आमच्याकडे सगळ्यात उपलब्ध असलेला दगड आहे. एका दगडाच्या ठोक्यात पडला पाहिजे अशी व्यवस्था करा. कुणाला मारायचंय ते मी सांगण्याची गरज नाही. मी आधीच सांगितलं कुणाला मारायचंय. हे जोपर्यंत तुम्ही सरळ करत नाही, ते फक्त मारायला भेटले. मार मी कशासाठी म्हणतोय? हिंसेसाठी नाही. तर ते एक फुल्यांनी सांगितलंय, ते जर ब्राह्मण घाबरलं तर फक्त रट्ट्याला घाबरते, मारायला घाबरते, बाकी कशाला घाबरत नाही. पैसे त्याच्याकडे आहे, बुद्धी त्याच्याकडे आहे, तुमच्यात भांडणं लावण्याची, कलागत लावण्याची ताकद त्याच्यात आहे. तुमचं घर एकत्र कसं ठेवायचं नाही हे तू रोज बघतोय. शरद पवारांचं घर फोडलं, बाकीच्याचं सोडा. म्हणजे जे सगळ्यात एक्सपर्ट असलेला माणूस त्याच्या घरात सुद्धा सुरू लावला आणि ब्राह्मणांच्या इतके कारस्थानी जगात कुणी नाही. एक ते कोणते एक तर गृहमंत्री आहे ना बसले तिथे, एकटा ऐकते ना डॉक्टर आपल्या लोकांना. हे एवढे राजकारणातले लोक, एक फडणीस त्यांना ऐके ना. त्या काळात नाना फडणीस ऐकत नव्हतं, आता या काळात हे फडणीस ऐकत. एक फडणीस कळी लावते, या भुजबळला देते माल, इकडे जरंगे पाटलाला देते माल,
सगळ्यांना माल माल किती भांडत, पण तुम्ही भांडत बसा. तुम्ही भांडत बसलात की तुमच्यातला एक मोठा गट आमच्याकडे येईल आणि मग आम्ही सत्तेत काय होणार. तुमचं वाटोळ कराय हे ब्रिटिशांनीच नाही सांगितलं, त्याच्या अगोदरपासून बामान्यावरती एक्सपर्ट आहे. त्या तुम्हाला नाकारायचं ते हिंदू वगैरे नाही नाकारायचं. हिंदूकडे काय आहे, काय नाही, हिंदू ही शिवी आहे. चोर लुटेरू गुन्हेगार अशा स्वरूपाची ती शिवी आहे हिंदू. ते म्हणतात सिंधू म्हणता येत नव्हतं म्हणून म्हणला की हिंदू. ह्या काय लबाड आहे. आम्हाला कशात तरी पोत्यात भरायचं होतं, त्या पोत्याला एक लेबल लावायचं होतं, ते पोत्याचं लेबल लावलं हिंदू. याच्या पलीकडे काही नाही. काय आमच्या देशासारखं आहे. देव कोण करते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही लय देवाच्या श्रद्धेवरती पडता. तो देव आमच्या हागणदारीत पडलेला असतो दगडाच्या रूपात. बरोबर आहे का? वामन देव घडते, मराठी देव घडतायत, राजपूत देव घडतायत, क्षत्रिय देव घडतायत. घडते का कोण? कोण घडते? आम्ही भटक्या समाजाचे लोक आहे. ते दगड हागणदारीत राहतो, तिथं तो दगड असतो, त्याला आम्ही नाक डोळे काढतो, सुंदर मूर्ती तयार करतो, तोपर्यंत तो आमचा असतो. बरोबर आहे. लहानपणी तर त्यात आम्ही खूप सांगायचे की त्याच्यावर आम्ही काय काय करत असतो. ते दगडांवर ते दगड धुवून हे आमचं ते चालायचं कार्यक्रम. आता याला तुम्ही ज्याला देव म्हणताय तो दगड आम्ही घडवला. ते नंतर बामण येते, धारीतनं पाणी घेऊन गावकऱ्यांना घेऊन वाजत येते, त्या दगडावरती पाणी मारते आणि दगडावर पाणी मारलं की आम्ही त्याच्यापासून लांब होते. आम्ही त्या दगडाचे बाप, आम्ही त्याला नाक डोळं काढण्यापासून सगळं देवाचे बाप कोण? आम्ही. पण नंतर आम्हाला म्हणते शिवायचं नाही. मंदिर बांधते आम्ही, पायऱ्या करते आम्ही, कळस बांधते आम्ही, घरं बांधते आम्ही, वाडे बांधते आम्ही, आणि ते ताब्यात घेतलं की म्हणते दूर हो, दूर हो, शिवू नको. तुमच्या आईचा धर्माचा काय आहे काय? हा, अरे तू माझे इथे मी त्याला तयार केला आणि तुला दिला. बामणाच्या त्यात पाण्यात जर एवढं सामर्थ्य असेल, आता बघितलं नाही बा तुम्ही 22 तारखेला राम कसा घुसला त्या दगडात. हा, ते भीते राम त्या ह्याला मंत्राला, बामणाच्या. बामणाकडे मंत्र आहेत आणि मंत्र पॉवरफुल आहेत. देव कुणाला भीते? मंत्राला भीते. आणि मंत्र कुणाकडे आहेत? बामणांच्याकडे आहेत. ते काय सांगतो ते हे सारं तोडायचं असेल ना तर हे डोकं बदलायला पाहिजे. आपलं डोकं बदलण्याची गरज आहे. ते बामणाचं ते बदलू दे तर बरू दे. आपलं डोकं बदललं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की हे यातलं काहीही खरं नाही. गाडगेबाबा म्हणाले की जर देवडा ताकद असेल त्यात आणि दगडामध्ये जर देव असेल तर म्हणले मी डोंगराचीच पूजा केली असती. डोंगर सगळ्यात मोठा डोंगर आहे ना, डोंगराचीच पूजा केली असते ना म्हणले. एवढूसा दगड आणून त्याची मूर्ती कशाला केली असते? पण मंदिर आणि भारत पाटणकर ते पांडुरंगाचं जेव्हा करायचे तेव्हा मी त्याला सांगायचे डॉक्टर कशाला डोकं आपटताय. मला आता अशी वाटते की हे डॉक्टरचं बरोबर होतं. बहुजनांचा श्रद्धास्थान तिथं आहे, ते आहे बौद्ध. पण आपल्या लोकांना माहिती नाही. ते म्हणते 9वा अवतार आहे. मी म्हणतो बा ठीक आहे असं ते 9वा अवतार. मग तुझ्या घरात का नाही? तुझ्या देवाऱ्यावर बुद्ध का नाही? तुझ्या घरात बुद्धाची प्रतिमा का नाही? हा, अवतार आहे म्हणतोस ना. आता रामाच्या तिथे सुद्धा बुद्धच लावलाय. अरे मूर्ख हो, आमच्या बापदाद्यांनी तयार केलेली ती साकेत नगरी होती. ती साकेत नगरीचे सारे पुरावे खाली आहेत. कोर्टात बाजू मांडू केली नाही. आणि त्याच्यावरती हे रामाचं मंदिर बांधलं. खाली काय आहे? कुठलंही मंदिर घ्या की कुठलंही मंदिर, त्या मंदिराचं एक तर विकृतीकरण करून त्या बुद्धाच्या मूर्तीचे देवहितही केली आहे, नाही देव तरी केला आहे. आणि काय जमत नसलं तर फोडून टाकायचं आणि सिंदूर लावायचा आणि म्हणायचं मसोब आहे. काहीच करायचं नाही. नुसता सिंदूर लावला की मास. देवाच्या लपड्यातनं बाहेर पडा, धर्माच्या लपड्यातनं बाहेर पडा. माझ्या घरात सगळ्यांना आम्हाला मुलं झालेली आहेत. माझी मुलगी माळी समाजात गेली म्हणजे तिला काही खेळखेडे आणखीन बेडकं अशी नाही जन्माला आली, मुलंच जन्माला आली. कुठल्याही जातीचं तरी भारताचं ते अमेरिकेतली केली, तिला पण मुलगीच झाली ना, का बेडकं झाली. जरा अक्कल घेतली पाहिजे की दुनियेत आता इतकं स्वातंत्र्य, दुनिया इतकी जवळ आलेली असं म्हणतोय आपण.
कुठेही मुलगी जाऊ देऊ काय फरक पडत नाही, तिला मुलंच होणार आहेत आणि मुलाला कुठेही लग्न केलं तरी त्याला मुलंच होणार आहेत. कृत्रिमरित्या जो भेदाभेद तयार केलेला आहे, हा भेदाभेद आपल्या डोक्यातनं काढायची गरज आहे, प्रबोधनाची आपल्याला गरज आहे, ब्राह्मणाला नाही. ब्राह्मणांचे एवढे नास्तिक कुणी नाहीत, ते कधीही नास्तिक नाहीत. त्यांच्या घरामध्ये देवळ आहेत, देवळामध्ये त्यांच्या घरामध्ये दगड आहेत का, दगडाच्या मूर्ती आहेत का त्यांच्या घरात कुणाच्या? लग्नाला कवा ते बोलवतात का तुम्हाला? सत्यनारायण घालतात का तुम्हाला? सत्यनारायण घालतात, तुमच्या देवाची पुजारी करतात. ते ब्राह्मण हिंदू आहेत का? ब्राह्मण हिंदू नाहीत, ते वैदिक आहेत. त्यांचा धर्म वेगळा आहे, आपला धर्म वेगळा आहे. पण मुस्लिमांच्याकडनं देवाची पूजा का करून घेत नाही, ब्राह्मणांच्याकडे घेतात? तर ब्राह्मणी परधर्मी आहे, मुसलमानही परधर्मी आहे. मग मुसलमानाची सावली चालू देत नाही तुम्ही मंदिराकडे आणि ब्राह्मणाच्या हातनं पूजा करता, असं कसं काय? ब्राह्मणाला सांगा ना की तुझा दाखला दाखव. आमच्या सगळ्याच्या जातीवर हिंदू लिहिले, मी हिंदू काय काढेल, मी आता बहुत आहे, पण जातीवरती सर्टिफिकेटवर हिंदू काय काढेल, तुझं हिंदू मान. तसं ब्राह्मणाचं दाखवा, कुठल्याही ब्राह्मणाचा दाखला. मी फडणवीसला सांगतो तुझा दाखला एकदा जाहीर कर बघू, त्याच्यावर लिहिले का हिंदू ब्राह्मण बघूया. एकदा सुद्धा ब्राह्मणाच्या दाखल्यावर हिंदू ब्राह्मण नसते, तिथं फक्त ब्राह्मण असते आणि ते वैदिक असते. ब्राह्मण वैदिक धर्मीय आहे, हिंदू धर्मीय नाही. तेव्हा सगळ्या मंदिरातनं हाकलून लावा. त्या स्टॅलिनला पाठिंबा दिलाय बघा तेवढ्यासाठी. ते मद्रासमध्ये स्टॅलिन आहे ना, त्याला मी पाठिंबा दिला का? तो म्हटला मंदिरं आमची आहेत, आम्ही आमची हिंदूंची मंदिरं आमच्या ताब्यात ठेवतो आणि पुजारी आमच्या माणसाला नेमतो. आपली बेरोजगार पोरं आहेत ती नेमून टाका आहे मंदिरांच्या मध्ये, ब्राह्मणाची हक्कलपट्टी करा. त्या व्हायला ते हिंदू म्हणायचं बंदच करते की नाही बघा. कोट त्या मंदिरावर चालले आणि मंदिर अज्ञानावर चालले आणि अज्ञान आपल्या टाळक्यात भरलेलं आहे. तेव्हा अज्ञान दूर करा. अज्ञान दूर केल्यावरती प्रकाश येईल आणि तो प्रकाश बुद्धाचा असेल, तो सन्मार्गाला घेऊन जाईल. बुद्ध ईश्वर नाही, बुद्ध ईश्वर मानत नाही. बुद्ध म्हणतो मी आईबापाच्या पोटी जन्माला आलेला माणूस आहे, माझं लग्न झालेलं होतं, मला बायको होती, मला मुलगा होता आणि हे सगळं होतं, पण दुःख आणि दुःखाचं परिमार्जन याच्यासाठी मी बाहेर पडलो आणि सन्मार्ग लोकांना दाखवतो. म्हणून बुद्ध सांगतो मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मी कुणाला मोक्ष देत सांगत नाही, मी मार्ग सांगतो. आता ही दोन शेवटची गोष्ट सांगतो, थांबवतो. मला लोक विचारायचे डॉक्टर की बौद्ध झाल्यावर काय होईल, तर मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाढवांची संख्या किती असेल? आणि आम्ही लहान होतो तेव्हा आमच्याकडे गाढवं होती, कुंभाराकडे गाढवं होती, बेलदाराकडे गाढवं होती. आज आम्ही सगळ्यांनी गाढवं इकून टाकली. डॉक्टर बौद्ध झालो आणि पहिला कार्यक्रम काय केला, गाढवं इका अशी चळवळ सुरू केली. त्या पत्रकार मला हसायचे, मला म्हणायचे अशी कुठं चळवळ असते का, गाढवं ऐकून काय होणार? म्हटलं गाढवं ऐकल्याशिवाय स्थैर्य येत नाही आणि स्थैर्य आल्याशिवाय पोरग शाळेत जात नाही. साधं गणित होतं. घरदार नाही ते आम्ही सांगितलं, घरदार नाही ते म्हणजे सरकार देणार नाही. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो इथून पुढे रिझर्वेशन विसरा. मराठा समाजाच्या बांधवाला सारखं सांगतोय की तुम्हाला चुकीच्या दिशेने नेलेला आहे. तुम्ही राखीव जागांचा नाद सोडा, संपत्तीमध्ये वाटा वागा. संपत्तीचं विभाजन झालं पाहिजे असं म्हणा. संपत्ती पाली सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याचं फेर वाटप करण्याचा लढा सुरू करा, तर तुम्हाला संपत्ती मिळेल. दारिद्र्य हटवणार त्या ह्याचा कार्यक्रम नाही राखीव जागांचा. राखीव जागा सोडून द्या. आम्ही कुठे घेतल्या, आम्हाला काय मिळतात तर आपलं धनगर बांधवांनी आमच्या यादीत आल्यावरती आमचं पूर्णपणे गेलं सगळं. आमचं रिझर्वेशन गेलं, आमचं सगळं गेलं. 2006 साली मी निर्णय घेतला की आता आपल्याला कोणी काही देणार नाही, आपल्या पायावर उभं राहायचं आहे. तेव्हा कुठल्याही चौकात जाऊन उभे राहा. पारधी पोरं लिंबाईकत उभी राहिलेली आहेत. शरदराव मला म्हणाले लक्ष्मणराव मार्ग काय दिला? म्हटलं ज्याला जमेल ते करायला सांगितलं. 2 गोष्टी करायची नाही, चोरी करायची नाही आणि भीक मागायची नाही. भिकाऱ्यांची संख्या कमी झाली की नाही? निवड यायचं बंद झालं की नाही? रोज वाडगबाई म्हणून येणाऱ्यांची संख्या कमी झाली की नाही? भिकाऱ्यांची म्हणजे गरिबी संपली नाही, गरिबी वाढली आहे.
पण गरिबी वाढली त्याबरोबर आम्ही लोक उभे राहिलो आणि आम्ही सांगितलं की आता इथून पुढे आपल्याला कसली सबसिडी नाही, इथून पुढे स्कॉलरशिप नाही, इथून पुढे रिझर्वेशन नाही, हे काहीही मिळणार नाही. मारवाडी जसा राजस्थानात इथे येऊन घर बांधतो, पैसा मिळवतो, तसं स्वतःच्या पायावर उभं राहायचं, घर बांधायचं, पैसा मिळवायचा. ज्या तुम्ही तर शांतीनगरमध्ये, ज्या शांतीनगरमध्ये आम्ही लोक महिन्या 2 महिन्याला मोर्चे काढत होतो पोलीस येतात म्हणून, आज शांतीनगरमध्ये पोलीस जात नाही. आणि माझ्यापेक्षा उत्तम बंगले पारधी समाजाच्या पोरांनी बांधलेले आहेत, याचा मला अभिमान आहे. सगळी सेंट्रिंग मध्ये कामाला आहे. बदललं काय? बदललं इथं बदललं. मी सारखं सांगतो इथं बदला. इथे बदल झाला ना की सगळा बदल होतोय. इथे बदल नाही झाला तर कशातच बदल होत नाही. त्या डोक्यावरचा मनू फेकून द्या आणि कामाला लागा, पैसा मिळवा. लोक सांगतात काय पैसा पैसा करताय. पैशाशिवाय काय चाललं ना, झालं तर काय करायचं? त्याला असं सांगू पैसे नको मिळवून भीक मार, नो काम कर, हाताला येईल ते काम कर. भांगार विकते, रबर गोळा करते, दगडी गोळा करते, हाताला दुसरं येते काय? आणि पारधी मुंबईला पुण्याला कुठेही तुम्ही जा, कुठल्याही नाक्यावरती जा, तिथे ते फुलं घेऊन येते. पोरगा आलं फुलं घेऊन, त्याला विचारा कुठल्या समाजातला आहे, ते तुम्हाला 100% सांगेल मी पारधी समाजातला आहे. जे हात चोऱ्या करायला जात होते ते हात मी फुलं विकायला लावलेले आहेत. हा रस्ता करून येत आहे, हा रस्ता उद्धाचा रस्ता आहे, या रस्त्यानं चला असं सांगितलं. म्हणून महार कधी आता भीक मागत नाही, महार कधी एचकरकी मागत नाही, महार कधी तराळकी मागत नाही, महार कधी पोतरा म्हणून येत नाही. या सगळ्याची कारण केवळ राखीव जागा नाही, तर महाराजांनी हे सगळे देवापासून सगळं नाकारलं, ते फेकून दिलं. आणि ते फेकून दिलं म्हणून आज ते ब्राह्मणांच्या बरोबरीला जाऊन उभे आहेत. ब्राह्मण सगळ्यात घाबरत असतील तर आम्हा लोकांना डॉक्टर घाबरते, आम्हाला नाही मारत, निखिल वागलेला मारते. त्यांचा बाप यायला पाहिजे. मी महाराष्ट्रभर एकटा हिंदू पट्ट्या तिच्या आईला वाटीला जाऊन दाखवा, तुम्ही दाखवतो तुम्हाला. मी हे पोरं चांगली येतो. निखिल वागले सरकार पत्रकार लढणारा माणूस त्याच्यावरती हल्ला केलाय. दाखवा माझ्यावर हल्ला करून पाठून हल्ला करा बघू. एकटा हिंदू सगळे अरे खरं नाही त्या केसाला काय करतो करते कोण? कोणाला मारतात? दाभोळकरांना मारतात. दाभोळकरांचा गंध मी त्यांचा सहकारी 20 वर्ष आम्ही दोघांना एकत्र काम केलं, बरोबर ना? त्याला मारलं, मला काय मारलं? मला मारायचा प्रयत्न केला पण ॲक्सिडेंटमध्ये. मला प्रत्यक्ष काय मारतील? मी सांगितलंय माझ्या नादाला लागायचं नाही. मी पारध्यांचा पुढारी आहे आणि अशा 42 जमात आहेत त्यांचा मी पुढारी आहे. आम्ही केव्हा खलाच करू नये, तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही मरून पडलाय. इतकी ताकद आमच्याकडे आहे आणि ती वापरायची नाही ठरवली. आत्ताच सांगितलं तुम्हाला, चोरी करायची नाही, छिंदडकी करायची नाही, बुद्धाच्या रस्त्याने जायचं आम्ही ठरवलं. आम्ही चांगल्या रस्त्याने जायचं ठरवतोय. पण तुम्ही जर आम्हाला जगू देणार नसाल तर तुम्ही याद राखा की आम्हाला आता शस्त्र हातात घ्यायची गरज नाही. एक आमच्या हातामध्ये बाबासाहेबांनी लेखणी दिली आहे, दुसरं आम्हाला वाचायला ग्रंथ दिलेले आहे आणि तिसरं संघटित व्हायला ताकद दिली आहे. आमच्या पुढाऱ्यांच्याकडे नका जाऊ. उगारी माकडं छापायचो, ते पुढारी सोडून द्या. आमच्या समाजातले जे पुढारी आहेत ना त्यांना तुम्ही वजा करा. ते म्हणजे तुमचा समाज नव्हे. हे आमचे जे बाकडच्या पुढारी उड्या मारणारे पुढारी आहेत ना ते म्हणजे आमचा समाज नव्हे. आमचा समाज म्हणजे जो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना मनापासून फॉलो करणारा समाज आहे. असा प्रचंड मोठा समाज आहे. तो समाज म्हणजे बौद्ध समाज. त्यांचे पुढारी म्हणजे ते बौद्ध समाज नव्हे. त्यांच्याकडे नका बघू. ते कवा RSSच्या बदलत जाऊन बसतात, हिशोब लागत नाही. हो तर खरं सांगतो. त्याला सांगितलं तू बौद्ध नाही का? नाही म्हणते मी हिंदू आहे. तुला कोण सांगितलं मी बौद्ध आहे? आता काय करायचं? अगं मी बौद्ध झालो, तू झाला असेल म्हणजे येड आहे. हिंदू राहण्यात मतलब आहे. या दारात त्या दारात पटकन जाता येत, मागच्या दारात नाही तर मागच्या दारानं कुठल्या तरी दारानं जाता येते. द्रव्य मिळते डॉक्टर. इमान गेलं त्याचं वाईट वाटते. हे सगळं गेलं ना काही फरक पडत नाही. समाज उभा राहतो आणि आता तुम्ही बघा 2024ला समाज उभा राहील. आपल्याला सगळ्याला उभं राहायचं आहे. कुठल्याही प्रकारातनं तुम्ही कोणालाही मत द्यायचं, कोणालाही द्या, पण कमळाबाईला जर का मत दिलं तर आपल्या नरड्यावर सूर्य येईल हे लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याही कशात नाही असा, पण बाकी काय पण करा,
फक्त भाजपला मतदान करू नका, त्यांच्या मित्र पक्षांना मतदान करू नका. पार्लमेंट सोडवलं पाहिजे, संसद सोडवली पाहिजे, सुप्रीम कोर्ट सोडवली पाहिजे. या सगळ्यांच्या लढ्याला आज RSSनं जो काही फास लावलेला आहे, हा फास सोडवायचं. सगळ्यात मोठं 2024च्या निवडणुका आहेत. EVM वरती निवडणुका होऊ द्यायच्या नाही डॉक्टर. EVM खाली तोडलीच पाहिजे. EVM वरती नो EVM, जोपर्यंत EVM तोपर्यंत मोदी, तोपर्यंत भाजप. EVM वर निवडणूक होऊ द्यायची नाही. आणि जर ऐकत नसतील तर डॉक्टर आपल्याला चळवळ करायला लागेल. हजारो माणसांनी फॉर्म भरून टाकू. या वयाला की काय यंत्र लावतात तुम्ही? फॉर्म भरून टाकू. 100, 200, 500 लोक आता लोकसभेचे फॉर्म भरून टाकायचे, पैसे वर्गणे काढायचे, फॉर्म भरायचे. हे निवडणूक मोठी झाली ना की यंत्र लावणं त्यांच्या बापाच्या शक्य नाही, बॅलेटवर निवडणूक करावी लागते. हे शेवटचं आयुष्याच्या मार्गाने जाणार हत्यार आहे. आणि जर तेही करून ते ऐकत नसतील तर गावात यंत्र येणार नाहीत. याच्यासाठीची चळवळ डॉक्टर आपल्याला करायला लागेल. आणि ती केली नाही ना तर हे हरामी लबाड देतो, चोर आहे. हे मोदी काय साव आहे, ते चोर आहे. केवढं चोर? 2014ला चोरी करून निवडून आलंय, 19ला चोरी करून निवडून आलंय, आणि आता सांगतो 400 लोक निवडून येणार. वडव्या स्वप्न पडलं का तुला? ज्या अर्थ तू 400 डिक्लेअर करतो याचा अर्थ तू 400 मशीन, 400 मतदारसंघांची मशीन मॅनेज केलेली आहे. त्याशिवाय ते निवडून येऊ शकत नाही. आपल्या सगळ्यांना सावध राहायची गरज आहे. EVM तोडायचं आहे. आणि मोदीला सांगायचंय की आता चहा विकायला रेल्वे स्टेशनवरती जा. जय हिंद.